तर राजकारणाला विचाराचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि त्या विचाराचं अधिष्ठान हे काँग्रेस जवळ आहे आणि आज या विचारांची निदांत गरज आपल्या भारताला आहे. सर, आज आपण पाहतोय की शरद पवार आणि उद्योगपती गौतम अडाणी हे पुन्हा एकदा एकाच मंचावर येतात. बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, योगेंद्र पवार उपस्थित राहत आहेत आणि अडाणींनी तर थेट पाय धरलेले आहेत शरद पवार यांचे, ज्यांच्यावरती काँग्रेसनं आरोप केलेले आहेत की मुंबईतील जागा जमिनी बळकवण्याचं काम करतायत. कसं पाहता? तुमचे मित्रपक्ष आहेत राष्ट्रवादी, काय कसं याकडे पाहा? त्यात शरद पवार साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक सर्वसमावेशक स्वरूपाचं आहे. देशाचे जे पंतप्रधान आहे तेही शरद पवार साहेबांचं बोट धरून हे राजकारणात पुढे आले असं त्यांचंच वक्तव्य होतं. तर बोट धरून नरेंद्र मोदी गेले, पुढे गेले, तसंच पाया पडून अडाणी गेले असावेत असा त्याचा अर्थ आहे. त्यांना तुम्ही काही सांगू इच्छिता ज्या पद्धतीनं गौतम अडाणी यांच्याकडून व्यवसाय वाढवले जात आहेत आणि त्यावर काँग्रेस आक्षेप घेत आहे? अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या, लोकशाहीच्या नीतिमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला पुंजीपती जे अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे. तर वंचित सोबत आता काही वेळातच तुमची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, युतीची घोषणा होणार, काय काय सांगाल? सदर पत्रकार परिषदेत बोलू, मात्र अनेक दिवसांपासून वंचित सोबत आमची चर्चा जी सुरू होती ती आता निर्णायक टप्प्यामध्ये आलेली आहे. संजय राऊत म्हणतायत की आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला आणि काँग्रेस आंबेडकरांच्या युतीचं स्वागत करतो. काँग्रेसला हव्या असलेल्या जागा आम्ही द्यायला तयार होतो. या विधानाकडे नेमकं कसं पाहायचं? आम्ही सन्मानपूर्वक पाहतो. हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामध्ये एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे. त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही. ही एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतला. प्रकाश आंबेडकर यांना ही युती मान्य आहे का असं तुम्ही त्यांना विचारा, असं संजय राऊत विचारतायत. आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचं वंचितची जी चर्चा चालू आहे ती आमच्या दोन पक्षाच्या स्तरावर चालू आहे. यामधला अजेंडा जो आहे तो अजेंडा हे दोन्ही पक्ष त्याच्यामध्ये सेट करतील. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून वंचित आणि काँग्रेस सोबत आली पाहिजे अशा प्रकारची एक भावना संविधानवाद्यांची होती आणि त्या आधारावर आम्ही दोन्ही पक्ष हे चर्चा करत. मागील जवळपास 20 वर्षांपासून युती म्हणजे काँग्रेस आणि वंचितची युती हवी यासाठी अनेक प्रदेशाध्यक्षांनी प्रयत्न केले होते. स्थानिक पातळीवरती तशी चर्चा झाली होती, मात्र त्याला यश येत नव्हतं. नेमकं यावेळी असं काय ठरलंय की ही युती शक्य झाली? नेमकेपणाने मी ते सांगणार नाही, म्हणजे किंवा मला सांगता येणार नाही. मात्र कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद, एक वातावरण तयार झालं आणि त्यातून ही आघाडी आता एकदम निर्णायकपणापर्यंत आलेली आहे. याचा निश्चित स्वरूपामध्ये आनंद आणि समाधान आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने बराच मोठा वर्ग जसा खुश झाला तसं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आडनाव सकपाळ होतं आणि आज योगायोगाने मी देखील सकपाळ आहे. त्यामुळे आम्ही दोन सकपाळ हे एकत्र येत असल्याच्या अनुषंगानं देखील संविधानवादी जे खुश झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये कुठेतरी धुसफूस आणि ती आता चव्हाट्यावर येते असं दिसतंय का? कारण अजित पवार म्हणतात की बारामतीतील सुशोभीकरणाच्या कामाची ठाण्यातील नागरिक कौतुक करतात. ठाणे शहरातही अशीच चांगली कामं व्हायला हवीत. मध्यंतरीच्या काळामध्ये तर ठाण्याकडे मुख्यमंत्री पद सुद्धा होतं. मी अनेक दिवसांपासून या सरकारला गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार म्हणतोय आणि यांच्यातलं टोळी युद्ध सुरू झाल्याच्या संदर्भात देखील अनेक वेळा दुर्दैवाने आम्हाला टिप्पणी विरोधक या नात्याने करावी लागली होती. हे देखील त्यातलंच एक उदाहरण आहे. मात्र टोळी युद्ध हे नुसतं भाषांचं, संवादाचं, निर्णयांचं नाही, तर आपण बघितलं की एका निवडून आलेला नगरसेवकाचा खून देखील याच टोळी युद्धाचा एक परिणाम आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज कांग्रेस का फाउंडेशन डे आज